आज जातेगाव या ठिकाणी बोला रोकठोक या यूट्यूबरने जे इलेक्शनचा कौल घेत असताना त्या जातेगाव या ठिकाणी असलेला गोविंद वारे माजी सरपंच जातेगाव याने मातंग समाज आमच्या समाजावर मागटे पुढं जातील असा नामोल्लेख करून संबंध आमच्या बहुजन समाजाच्या भावना दुखावण्याला त्याचा सर्वप्रथम आम्ही निषेध करून आम्ही अशी मागणी करतो की जे यूट्यूब चॅनल आहे व जो गोविंद वारे आहे त्याचा तो स्वतः माजी सरपंच आहे, त्याचा आज मुलगा सरपंच आहे आणि विशेष म्हणजे हे जे चॅनल आहे ते पेड PR एजन्सीच्या अंतर्गत काम करते, म्हणजे हे पैसे घेऊन काम करणारा तो व्यक्ती आहे, ते चॅनल आहे। मग इलेक्शन काळातच नेमकं जातीय तेढ निर्माण करण्याचा फायदा कुणाला होणार आहे आणि हा तेवढाच क्लिप त्या यूट्यूबवरनी का टाकली हा आमचा सर्वात पहिला प्रश्न आहे। आणि दुसरी गोष्ट ही 100% आम्ही जबाबदारीने बोलतोय की हा जो आहे यूट्यूबर जो बोलवलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गटाचा बोलवलेला कार्यकर्ता असण्याची शक्यता आम्ही नाकारू शकत नाही। ह्याचं कारण हा जो सरपंच आहे माजी सरपंच तो राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा माजी सरपंच आहे। ह्यामुळं आमचा त्यात जास्त तीव्र राग आहे की जर तुम्ही राजकारणासाठी तुम्हाला दलित मतं चालत असतील, बहुजन मतं चालत असतील, मग तुम्ही आमच्या मताचं राजकारण करत असताना जातीपातीत तेढ निर्माण करण्याचं करमाळा तालुक्यात तुमचं कारण काय? आजपर्यंत आमच्या करमाळा तालुक्यात सुद्धा बरेच पत्रकार आहेत, सर्व पत्रकार एडिट करून कामं करतात, हा कुठनं बाहेर आला जाणून बुजून, हा त्यांनी जाणून बुजून केलेला प्रकार आहे, त्यामुळे त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत दोघांवरही कारवाई करावी अशी माझी मागणी करतो। जय भीम जय लहुजी। सदरचा व्हिडिओ हा सकाळी आम्हाला मिळाला 10:15च्या दरम्यान आणि हा बहुतेक काल त्यांनी हे केलेलं होतं आणि तेवढीच क्लिप त्याच्या चॅनलवरती आता डिलीट केलेली आहे। प्रशासनाला मी बोललेलो नव्हतो, आता डायरेक्ट आम्ही समाज बांधवांना अशी बऱ्याच जणांचे मला पूर्ण तालुक्यातनं कॉल आले की बाबा दादा नेमकं प्रकार काय चालू आहे, समाजावर अन्याय व्हायला लागला, समाजावर उघड बरं तो माणूस तो मनुष्य हरामखोर जातीवादी काय बोलतो की जर मागते आमच्या पुढे जातील आणि असं ती शेजारचा माणूस त्याला म्हणतोय की बाबा तुझ्यावर केस बीस होईल, तो म्हणतो हा झाले तर होऊ दे, बेत नाही मी। त्यामुळे ह्या हरामखोराला आजच्या आज ताबडतोब अटक झाली पाहिजे, नाही तर उद्या सदरच्या 26 जानेवारी रोजी आम्ही 100% माहिती घेतलेली आहे की तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा तो कार्यकर्ता आहे, माजी सरपंच आहे, त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार पक्षाचा झेंडा उद्या 26 जानेवारी रोजी 100% आम्ही आज जर अटक नाही झाली तर जाळू असं मी आवाहन करतो। प्रशासनाने जाणून बुजून केल्याची शक्यता बी नाकारता येत नाही, कारण आत्तापर्यंत रात्रीपासून हा व्हिडिओ व्हायरल होत आहे, पण तरीसुद्धा अद्यापपर्यंत प्रशासनाची कारवाई नाही किंवा अद्यापपर्यंत प्रशासन तिथवर गेलंय किंवा निवडणूक आयोग गेलं अशातला बी काय प्रकार कळलेला नाही किंवा त्या गावातनं सुद्धा आम्हाला आमच्या बांधवांचे फोन आले, गावात सुद्धा काही चर्चा नाही किंवा काय नाही। आज सकाळी सोशल मीडियावर बोल रोकठोक या न्यूज पोर्टलचे आज मातंग समाजाविषयी जातेगाव येथील गोविंद वारे माजी सरपंच आहे हा, त्यांनी जातीविषयक मागट्या हा मातंग समाजाचा एकेरी उल्लेख केला आहे। त्याबद्दल सर्व मातंग समाजाच्या वतीने करमाळा तालुका बहुजन समाज व मातंग समाजाच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। त्याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी या ठिकाणी आम्ही मागणी करणार आहोत। लवकर गुन्हा दाखल झाला नाही तर सकल मातंग समाज पूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने करेल, त्याची नोंद प्रशासनाने घ्यावी एवढं बोलतो आणि निषेध व्यक्त करतो।